जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण नांदेडमध्ये होणारा छान असा एक शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम आहे। आपल्याला तो अटेंड करायला जायचा मित्रांनो। तर तुम्हाला त्याच्याबद्दल दाखवतो। हे बघा, शिवगर्जना म्हणून आहे कार्यक्रम आणि आपल्याजवळ त्याचे पास वगैरे भेटलेले आहेत। तर छान असा आपण आपल्या महाराजांचा इतिहास वगैरे आज बघणार आहोत। तर चला लवकरात लवकर जाऊया आपण आणि त्या कार्यक्रमाला अटेंड करूया। तुम्ही पण माझ्यासोबत चला मित्रांनो आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा। तर चला निघूया आपण। 12व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंत असे संपूर्ण 3 तासामध्ये आम्ही शिवचरित्र या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर सुरुवात ही 12व्या शतकापासूनची जरी असली, शिवजन्म हा आहेच आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी अफजल खानाचा वध, ते पन्हाळगडचा वेढा, ते शाहिस्त्याची फजिती, ते औरंगजेबाची भेट, आग्रा भेट आणि ऑन करावेत। सर्व मान्यवरांना, सर्व विद्यार्थ्यांना, मागे बसलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना, अजूनही मोबाईल बऱ्याच जणांचे खिशात आहेत। कृपया छत्रपती शिवरायांचा जयघोष करायचा आपल्याला। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय 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 भवानी। हात हलू दे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय 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 भवानी। आभार। महाराष्ट्र, मर्द मराठ्यांचा हा महाराष्ट्र पुरुष, अति प्राचीन कधी काळचा हा दक्षिणापथ दंडकारण्य या नावानेही ओळखला जात असे। या भूमीत पावन पाय फिरले ते रामकृष्णाचे। इथं नांदत होते ठेंगणे काळसर मावळ। कोकणच्या समुद्र तीरापासून वेरूळच्या कैलास लेण्यांपर्यंत महाराष्ट्राचे वैभव विस्तारले होते। कृष्णा, कोयना, भीमा, भामा यांची अंधार
तुमच्या जोरावर चारही पातशायांशी दावा लावा. ऐसा पराक्रम करा की दिल्लीपतीचे तख्तही हादरले पाहिजे. होय आबासाहेब, हिचा दरारा चोहू मुलकी पसरेल ऐसे वचन देतो आम्ही आपणास. राजे, ही घ्या मुद्रा. मुद्रा? होय राजे, यात आम्ही आमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा शब्दबद्ध केल्या आहेत. आपले स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत राहो. ही मुद्रा रयतेचं कल्याण चिंतणारी, शहाजी पुत्र शिवाजीची ही मुद्रा विश्वाला वंदनीय होईल ऐसे कार्य करा. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहस्नो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. प्रतिपचंद्र लेखेव वर. अरे अरे, यावं यावं राजे, असे जवळ या. आज समाजाला आपल्यासारख्या ऊर्जावान नेत्याची गरज आहे. आम्ही गेले काही दिवस ऐकत आहोत तुमच्या कार्याचे गोडवे. आपण शिवापुरात कुणबी शेतकऱ्यांसाठी नद्यावर बांध घालत आहात. दुष्काळात पिचलेल्या रयतेला बी बियाणे, दाणा गोटा, बैल नांगर पुरवत आहात. तुमच्या राज्यात बळीराज्यच अवतरले जणू. तुकोबाराया, आमच्या पिताजींची शिकवणच आहे तशी, आणि त्यांनीच सांगितलं आपल्या कार्याबद्दल. म्हणूनच तर आपले दर्शन घ्यायला आलो आहोत आम्ही. पांडुरंग पांडुरंग. राजे, आम्ही तो वैष्णवजन विठ्ठलाच्या भक्तीत दंग राहून समाजाला धर्मधुंदीतून बाहेर काढायचं काम करत आहोत. आपण निर्माण करत असलेल्या वारकऱ्यातूनच आम्हाला स्वराज्यासाठी धारकरी मिळत आहेत. आपली भक्ती आणि आमच्या तलवारीची शक्ती यातूनच निर्माण होणाऱ्या युक्तीमुळे स्वराज्य आकाराला येईल. यासाठी आम्हाला आपला आशीर्वाद हवा. शिवबा, तो तर आहेच, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण आईचे भेदू वज्रा. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. विठ्ठल विठ्ठल रंगोबा, हा शिवाजी काय म्हणतोय बघ जरा. राज शिवाजी म्हणतोय. चंद्रराव मोरे, तुम्ही मुस्तफद राजे म्हणविता, तुम्ही राजे न म्हणवावे. किनारे रस्ते चलता आ रहा है ये बीजापुर का तख्त. ये शिवाजी भोसला अपनी तलवार पर तौलना चाहता है. उस शहाजी के छोकरे ने अपने पुरंदर अर्जा कर लिया है उसने. क्यों फतेह खान,
ये रंडुल्ला खान, मियां अमीन, ये अब्दुल फतह, ये सारे शमशेर बहादुर गए तो थे। शेख ही बिगाड़ते कि सीवा को जिंदा पकड़ कर लाएंगे। सारे के सारे आ गए पत्थरों की बौछार से मार खाकर वापस। और अम्मी जान, इनमें से आज एक भी सुरमा बहादुर उस शिवा के खिलाफ जाने के लिए तैयार नहीं। सारे के सारे डर रहे उस जोहे से। अस्फंदर सिकंदर जैसे खान मोहम्मद, वास खान, सरजा खान, यशवंत राव, चंद्र राव, सूर्य राव जैसे किताब लगाने वाले आदिल शाही सुरमा बहादुर आज खामोश क्यों है? सीवा जैसे नाचीज मरहट्टे पर उठने के लिए तुम्हारी शमशेर म्यान से बाहर क्यों नहीं आती? मुल्क मैदान, शेर दहान तोहफे, सैकड़ों हाथी, हजारों घोड़े तैयार है हमारे पास। पर एक भी सूरमा बहादुर उस सीवा के खिलाफ जाने के लिए तैयार ही नहीं। कोई तो बोलो, कौन लेगा ये जिम्मेदारी? कौन सीवा के खिलाफ जाएगा? बताओ, बताओ कौन सीवा को खत्म करेगा? बताओ कौन सीवा को गिरफ्तार करेगा? मैं करूंगा। शिवा को गिरफ्तार करूंगा। शुक्रिया। अब देखना, ये शिवा शाहजी के छोकरे को उसके भाई संभाजी की तरह जल्द ही मैं जहन्नुम भेज दूंगा। शिवाय माझ्या हातातली ही कट्यार आपलीच आहे। गोपीनाथ पंत, लोगोलोग वाईज जाऊन खान साहेबांना घेऊनच या। काय नेतोजी राजे? वैराज, पाताळाच्या छायेचं सूप कबरीत मिळणार नव्हतेच न्या। वय रणतोंडी घाटातनं उतरतानाच खानाचं निम्म कटक थेट वरच जाईल की हा? आणि खानाच्या भरभक्कम खजिन्यामुळं आपल्या स्वराज्याचं वैभवी वाढणारच हे बाकी खरं। जगदंब जगदंब। शामी आण्यात पोहोचताच राजा खानाच्या भेटीस निघाले। सूर्य माथ्यावरती आला, सूर्य माथ्यावरती आला, तो पारचा बेत हा ठरला। चिलकत चढवी अंगाला, चिरटोप घातला डोक्याला, चिरटोप घातला डोक्याला, वागणक्यात हरजवळीला। शिवा पाहला होता साक्षीला, अंगरक्षक हा संगतीला, महाराज पोचले खानाच्या भेटीला।
सैयद, जाओ तुम। यही है क्या शिवाजी राजा? जी हुजूर, यही है वो शहाजी महाराज के लाडले बेटे राजा शिवाजी भोसले, यही है। पंताजी काका, हेच का ते खान अफजल खान? मुझे खूब पहचाना तूने, शाहजी का बेटा और इतनी शान शौकत। ये मोती, ये किन का भी शामियाना। हमारी सल्तनत के पास भी इतना अच्छा शामियाना नहीं है। और कल्याण, चाल, भिवंडी जैसे इलाके काबिज किए हैं, वो तुम्हें बादशाह सलामत को देने होंगे। इतना ही नहीं, ये जो चंद्रराव से छीनी हुई चावड़ी है, वो भी उसे वापस देनी होगी। खाने आजम, हे दुर्ग आणि हा सगळा प्रदेश आमच्या तलवारीच्या, तुम्ही ओळखलं नाहीत अजून या शिवाजीच्या युक्तीला। मतलब एवढीशी मुंगी ही मस्तवाल हत्तीच्या कानात शिरली की ची ची करत पळायला लावते त्या पर्वता एवढ्या थळाला, आणि तुझ्यासारख्या भटाराच्या पोराला एवढा माज। इतना मत कर। जिसने तुम्हारे बाप को गिरफ्तार करके विजापुर की सड़कों पर घुमाया था, तुम्हारे बड़े भाई संभा का क्या हश्र किया है हमने? क्या ये सब भूल गए तुम? अरे दगाबाजीनं कैद केलंस तू महाराज साहेबांना, नाहीतर त्यांच्या विजयी समशेरीच्या एकाच फटकाऱ्यात हे उन्मत्त शिर धडा वेगळं झालं असतं। आणि आमच्या शंभू राजांच्या हत्येचं उसनं घेण्यासाठीच ही भवानी तलवार दिली आहे आऊसाहेबांनी आम्हाला। बच्चे, ज्यादा अकड़ मत दिखा। चलो मेरे साथ बादशाह अली आदिल शाह के कदमों में, तुम्हारी जान तो बच जाएगी। एवढी उमर झाली, जीवाची पर्वा केली नाही या शिवाजीनं। आता एकदा जायचंच आहे विजापूरला, म्हणून तर खासा आम्हीच तुमची भेट घ्यायचं ठरवलं। अरे वाह, समझदार दिखते हो। आओ बेटे, मैं तुम्हारे चाचा जैसा हूं, मत आओ। अरे भितो कोण तुम्हाला, घ्यावे ते रघुनाथाला। आओ शिवा, आओ जगदम्बा। गले लग जाओ हमारे। शिवाजी, दगा केलास तू, दगा केलास। कृष्णाची पंत, आमचं वैर तुमच्याशी नाही, तुम्ही परत जावे, आम्ही तुमच्यावर तलवार ठरणार नाही। तुम्ही मागवा, अहो आम्ही आहे की, आम्ही अडवतो का मला? नाही नाही, गडावर तोफांचा आवाज झालाय। अजून नाही, म्हणजे माझा राजा अजून गडावरती पोहोचलेला नाही, आणि त्याआधी हा बाजी मारतो। दंड पर, गीता मृग झुंड पर, जैसे मृगराज है।
कविराज. मासाहेब, तुम्ही खरोखरच कवींचे भूषण आहात. माझ्या शिवबाच्या पराक्रमाचं वर्णन करायला तुमच्यासारख्याच प्रतिभावान कविराजांची गरज होती. ती आज पूर्ण झाली. तुमचं काव्य ऐकून आमचे कान अगदी धन्य झाले. मासाहेब, मी अख्ख्या हिंदुस्थानातील राजा, महाराजा, बादशहांच्या दरबारात माझे काव्य पेश केले, पण इतके भव्य बक्षीस देण्याची दानशूरता फक्त आपल्या महाराजांकडेच दिसली. व्यापारी जहाज के ना राजा भारी राज के, व्यापारी जहाज के ना राजा भारी राज के, भिकारी हमें कीजिए राजा शिवराज के, राजा शिवराज के. राजे, तुमच्या कीर्तीचा डंका सगळ्या हिंदुस्थानात पसरलाय. काय बी नग, माझं एकच मागणं आहे. बोल बोल हिरोजी, बोल, बेशक बोल. पृथ्वी मोलाचं काम केलंयस तू, बोल. महाराज, माझं नाव त्या जगदीश्वराच्या पायरीवर कोरायचं आहे. मला सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हिरोजी काय मागितलं ते? स्वराज्याचे गडकोट उभारताना तुझी सारी उमेद खर्ची पडली आणि काय मागितलंस हे? होय महाराज, माझ्या देवाचं पाऊल हररोज माझ्या मस्तकी पायधूळ जाडणार आहे. त्या पायरीवर एवढा मान द्याच मला महाराज. एवढं मागणं पदरात टाकाच या हिरोजीच्या. उठा उठा हिरोजी, उठा. धन्य आहात तुम्ही. महाराज, क्षमा असावी, पण आम्हाला असं वाटतं की आता थांबवला पाहिजे हा गडदुर्गावरचा खर्च. राजे, यामुळे स्वराज्याचा खजिना रेता होऊ लागलाय. निराजी पंत, तुम्हाला समजलं नाही अजून या गडकोटांचं महत्व. आम्ही सारं समजून उमजूनच करत आहोत. उद्या दिल्लीश्वरासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे जुने 360 किल्ले आहेत हजरतीस. माझा एक गड 1 वर्ष तरी लढला तरी 360 वर्ष पाहिजेत. त्याची उमर गुजरून जाईल. निराजी पंत, हे गडकोट म्हणजेच स्वराज्य. हे गडकोट म्हणजेच या राज्याचं मूळ. गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचं बळ, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसतिस्थानं, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार. किंबहुना हे गडकोट म्हणजेच आपले प्राणरक्षक. मुद्रा महाराज, काशीवरून गागाभटजी आल्या. या गागाभट्टीजी, या. आपल्यासारखे वेदशास्त्र संपन्न आपण साक्षात रायगडावर आलात. आम्ही धन्य झालो. आता माझ्या शिवबाचा राज्याभिषेक निर्विघ्नपणे पार पडेल. पण इथल्या ब्रह्मवृंदांचा याला विरोध आहे मासाहेब. गागाभट्ट, आम्ही स्वतः राज्याभिषेक फक्त सुवर्णाच्या सिंहासनावर बसण्यासाठी करत नाही. आम्हाला असल्या वैभवाची आस नाही. आम्ही स्वराज्य निर्माण केलं ते इथल्या गरीब भूमिपुत्रांसाठी. याच सामान्यांनी आम्हाला साथ दिली या राज्यासाठी. त्यांना हे स्वराज्य आपलं वाटतं. म्हणूनच माझ्या बाजी, तानाजी, संभाजी सारख्या सामान्य मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. हिरोजी, आर्जोजी, रुद्राजी सारख्या गड्यांनी आपलं सारं आयुष्य स्वराज्याचे प्रतापगड, राजगड, रायगड यासारखे दुर्ग उभारण्यात खर्ची केलं. माथाजी भाटकर, दर्या सारंग दौलत खान यांनी सिंध सागरावर मराठा आरमाराची दहशत निर्माण केली.
ही सामान्य माणसं इतकी झटली, त्यांनी असामान्य पराक्रम केले, ते काय आम्हाला सिंहासनावर बसवण्यासाठी नाही काका भट्टजी. ही माणसं लढली, धारातीर्थी पडली ती स्वातंत्र्यासाठी, सार्वभौम स्वराज्य मिळवण्यासाठी. या शूरवीरांच्या मनातलं हे रयतेचं राज्य चिरंतन राहावं, यासाठी आम्हाला राज्याभिषेक करून घेणं आवश्यक आहे. राज्याभिषेकाशिवाय आम्हाला या देशाला पारतंत्र्यात नेणाऱ्या सिंधू बंदी सारख्या प्रथा परंपरा मोडीत काढता येणार नाहीत. इथल्या धर्ममार्तंडांची माजोरी आणि वतनदारांची जुलमी सत्ता उधळून लावण्याचा अधिकार आम्हाला मिळणार नाही. त्याचसाठी आम्ही आमच्यावर छत्र धरण्याचा निश्चय केलाय. शेकडो वर्ष गुलामगिरीत पिचत पडलेल्या इथल्या भूमिपुत्रांना आम्हाला स्वातंत्र्य द्यायचं आहे. अहद तंजावर, तहद पेशावर श्रींचं राज्य निर्माण करायचं आहे आम्हाला गागा भट्टजी, श्रींचं राज्य. एवढ्या उदात्त हेतूसाठी आणि रयतेच्या स्वराज्यासाठी आपण झटत आहात हे आम्हाला पटतं महाराज. आम्ही आपणास राज्याभिषेक करणं, यासाठी या वेदशास्त्र संपन्न गागा भट्टाला कितीही त्रास झाला, कष्ट पडले तरी चालतील, आम्ही आपणास राज्याभिषेक करणं. ऐका
क्षेत्री वास्तु शांती देवही आला देव आला आज शिवाजी राजा झाला युग निर्माता महाराष्ट्राचा आज शिवाजी राजा झाला क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की फायनली गाईज आता मी शिवगर्जना हे नाट्य महानाट्य पाहून घरी आलेलं आहे. एकदम भारी नाट्य होतं मित्रांनो आणि पाहताना एवढं भारी वाटत होतं. तर मला जास्त वास घेता नाही आला कारण पाठीमागच्या लोकांना दिसत नव्हतं माझ्यामुळं. तर जेवढं बी घ्यायचा प्रयत्न केला तुम्हाला कसं वाटलं काय नाही आवर्जून मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर पाहायचं असेल तर आवर्जून पहा मित्रांनो. नाट्य खूप छान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे कसं होते काय नाही, कसे त्यांनी युद्ध केले काय केले. खूप छान असं म्हणजे देखावा वगैरे एकदम बढिया होता. तर चला मी आजचा आपला हा छोटा ब्लॉग मी इथेच एंड करतो. लवकरच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.